सध्याच्या विद्यमान विधान परिषदेच्या आमदार आहेत. राजकारणाचं काही गंध नव्हतं मला आणि असं म्हणून मग मी डायरेक्ट तिकीट घेऊनच महापालिकेला उभी राहिली आणि निवडून आले. उमाताई, तुम्ही आमदार झाल्यापासून पिंपरी चिंचवड शहरासाठी काय काय कार्य केलं, तुम्ही वाईट अनुभव नाही दिले. आमदार झाल्या पहिले जर केलं असेल तर ते आनंदनगर झोपडपट्टीमध्ये 10 अंगणवाड्यांना व्यवस्थित त्यांना कलरिंग, त्यांना टेबल, त्यांना खुर्च्या, त्यांची व्यवस्था. नमस्कार, रमाशंकर फिल्म्स प्रस्तुत गप्पांच्या पलीकडले कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या नवरात्री विशेष चालू आहे आणि नवरात्री निमित्त आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली कर्तबगारी सिद्ध करणाऱ्या महिलांसोबत गप्पा मारत आहोत. नुसत्या गप्पा नव्हे तर गप्पांच्या पलीकडलं त्यांच्याकडून जाणून घेत आहोत. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत सौ उमाताई खापरे. ताई, तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. आपण पाहुण्यांची ओळख करून घेऊया. उमाताई खापरे सध्याच्या विद्यमान विधान परिषदेच्या आमदार आहेत. त्यांचा जन्म मुंबईत झाला, सासर त्यांचं नागपूर असलं तरी त्यांची कर्मभूमी मात्र पिंपरी चिंचवड आहे बरं का. 1997 साली त्या पहिल्यांदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. सलग 2 टर्म त्या नगरसेविका होत्या. त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपद गाजवलं. गुजरात, राजस्थान, दिल्ली सारख्या बऱ्याच राज्यांमध्ये त्यांनी भाजप पक्षातर्फे प्रचार कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. एवढंच नव्हे तर भाजपा महिला मोर्चा संघटनेच्या कोषाध्यक्ष आणि सरचिटणीस अशा वेगवेगळ्या पदांवर काम करून त्यांनी संघटनात्मक कार्य सुद्धा केलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी अखिल भारतीय नाट्य परिषद सल्लागार समिती, पिंपरी चिंचवड सोशल क्लब, पिंपरी चिंचवड कला दर्पण अशा कला क्षेत्रातून सुद्धा काम केलेलं आहे. आणि आता तर सध्या आमदार म्हणून जोरदार काम चालू आहे. अहो, ताईंना इतके पुरस्कार मिळाले की ते वाचायला मी गेलो तर अख्खी मुलाखत त्याच्यातच संपेल. मुळात त्या इथे आला हा आपल्याला पुरस्कार आहे काय. मला वाटतं आता जास्त वेळ वाया न घालवता आपण सरळ गप्पांकडे वळूया. उमाताई, तुमचं सासर नागपूर असं मी आताच वाचलं. मग नागपूरला सासर आणि अचानक पिंपरी चिंचवडमध्ये कसं काय आलं? नाही, खरं मी राहणारी मुंबईचीच आहे आणि नागपूर हे गाव आहे आमचं. बर. सासर आहे पण माझे सासरे मुंबईतच होते. बर. पण मिस्टर आणि कन्स्ट्रक्शन मध्ये बिझनेस होता त्यांचा आणि मिस्टर इथे शिफ्ट झाले. त्यामुळे मग फॅमिली आमची त्यांच्या मागोमाग आलो आम्ही आणि अशा पद्धतीने मुंबईमधनं आम्ही 1987 वगैरेला मी पिंपरी चिंचवड मध्ये आले. असं म्हणजे मुंबईकर पिंपरी चिंचवडकर झाला. मुंबईकर पिंपरी चिंचवडकर झाले. बरं बरं. मला सांगा, तुम्ही म्हणजे पिंपरी चिंचवडला आल्यानंतर तुमचे मिस्टर व्यवसायात होते, तर राजकारणात येण्याचं कसं काय ठरलं? म्हणजे तुम्ही ही प्रेरणा कुठून मिळाली की आपण पॉलिटिक्समध्ये जावं? काही कौटुंबिक पार्श्वभूमी होती, मिस्टर किंवा सासरे किंवा बाबा असं कोणी होतं की कसं काय प्रवेश कसा झाला पॉलिटिक्समध्ये? राजकारणाचं काही गंध नव्हतं मला. बरं. मी न्यूजपेपर उघडला की कला पिक्चर कुठले, नाटकं कुठले एवढंच बघायची. त्याच्या पलीकडे नव्हती जात. परंतु 1997 साली ओबीसी वॉर्ड झाला. बरं. आणि काही जणांनी संपर्क साधला, कारण मी नाट्य परिषदेमध्ये होते, नवरात्र दांडियामुळे मी प्रसिद्ध होते, मैत्रिणीचा स्पोर्ट्स क्लबमुळे मी सगळ्यांना माहित होते. त्यामुळे लोकांनी अप्रोच केला की ताई तुम्ही ओबीसी आहात, सोनार आहात. म्हटलं मी ओबीसी सोनार, आम्ही मुंबईकर, कधी आपण लक्षात हे जातीपातीचं वगैरे काय नाही माहित. आणि ओबीसी वगैरे तर मुळातच काही माहित नाही की ओबीसी बीसी याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. आणि सांगितलं की बाबा तुम्ही ओबीसी आहात आणि वॉर्ड ओबीसी झालाय, महिला झालाय, तुम्ही निवडणुकीत. म्हटलं नाही, राजकारणाशी काहीही संबंध नाही. माझे सासरे हे संघाचे होते, माझे दीर हे मुंबईत संघाचे होते, पण राजकारणाशी काही गंध नव्हता. मिस्टरना आवड होती तशी, परंतु त्यांनी कधी फोर्स नाही केला मला. आणि डॉक्टर कुलकर्णी म्हणून सुनीता कुलकर्णी आणि असे कुलकर्णी दाम्पत्य आमचे फ्रेंड्स होते. त्यांनी सांगितलं उमाताई तुमच्यासारखी लोक राजकारणात आली पाहिजेत. म्हणलं मला गंधही नाही राजकारणाचा आणि मी राजकारणात नाहीच. 1 महिना मी नाही म्हटलं. ती मैत्रीण रोज येऊन बसायची, हो म्हण हो म्हण. ती पीएमसी मध्ये, हे पीसीएमसी मध्ये डॉक्टर, दोघ जण. तर म्हणे नाही तुम्ही या राजकारणात. आणि शेवटी मी सगळ्यांचं हो हो करत, मिस्टरांनी नाही म्हटलं मला कधीच, ते जाऊन त्यांना सांगायचे की ह्याना हिला तयार करा, पण त्यांनी कधी मला प्रेशर नाही केलं. आणि असं म्हणून मग मी डायरेक्ट तिकीट घेऊनच महापालिकेला उभी राहिली आणि निवडून आले.
क्या बात आहे. मला वाटतं त्या कुलकर्णी परिवाराचा आम्ही धन्यवाद मानले पाहिजे की त्यांचं तुम्ही ऐकलं आणि आज तुम्ही आमदार म्हणून आमच्यासोबत आणि आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला मिळतोय. खूप छान, खूप छान. उमाताई, म्हणजे हा खरं तर हा प्रश्न कॉमन तुम्हाला बऱ्याचदा आतापर्यंत वेगवेगळ्या इंटरव्ह्यूमध्ये विचारला गेला असेल, पण तो एक भाग आहे कारण की आपला नवरात्री विशेष आहे. म्हणून एक महिला म्हणून राजकारणामध्ये काय विशेष आव्हानं येतात किंवा तुम्हाला आलेत, काय अडचणी आल्या आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली, म्हणजे कशा प्रकारच्या आव्हानांना तुम्हाला आलीत की नाही आलीत, आणि आलं तर किंवा इतरांना आले तर त्याला कसं सामोरं जावं? काय आहे की स्वतःकडे कॉन्फिडन्स पाहिजे की मला राजकारणामध्ये हे मला क्रॉस करतायत तर मी कसं वागलं पाहिजे, किंवा एक महिला राजकारणात आली की बघण्याचा दृष्टिकोन समाजामध्ये एक फार वेगळा असतो. म्हणजे ती आली म्हणजे आपलीच आहे असं. पण माझ्या नवऱ्याने मला सांगून ठेवलं होतं, कोणी काय बोललं ना हत्तीची चाल चालायची, कुत्रे भुंकले तर वळून नाही बघायचं. आणि त्याच माध्यमातून मी पुढे गेले. मी खरं कॉन्फिडन्स मला माझ्या नवऱ्याने दिला, मिस्टरांनी दिला मला, की बाबा तू पुढे जा आणि तुझ्याविषयी काय काहीतरी बोलणार. कारण मी ॲज अ 38-39 इयर्सची होती. असं म्हणतात की दिसायला बरीपैकी होते आता नसेल, परंतु तरीही लोकांचे बोलण्याचे जे दृष्टिकोन होता तो कळत होता आणि त्याला मी कॉन्फिडेंटली उत्तरं देत होती. तर मी निश्चितच मला काही कोणाची आव्हानं पेरावी नाही लागली. कारण ऍक्च्युली मध्ये मी मुंबईकरांना कल्पना असतं की ऍडजस्ट कसं करायचं, कसं म्हणायचं माहित आहे. त्यामुळे मला काही आव्हानं वगैरे नाही आली. पण मी एवढंच म्हणेन की राजकारणात येणाऱ्यांनी स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवावा की मला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि मला आला तर मी कसं फेस केलं पाहिजे. आजही मी ज्या नवीन मुली येतात त्यांना मी हेच सांगते की स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा आणि पुढे चला. राजकारणात कोणीही आपल्याला रोखू शकत नाही. बरोबर. आणि मला वाटतं परमेश्वरानं स्त्रीला एक तो सेन्स दिलेला आहे की ती नजर, तो स्पर्श लगेच कळतो. त्या माणसाला फक्त तशीच नजर दिली की तो तुम्हाला नंतर त्या दृष्टीने कधी बघणारच नाही. त्यामुळे हे झालं. आणि इतर गोष्टी ज्या आहेत ज्या कामाच्या संदर्भातल्या आहेत, तर आपण अधिकाऱ्यांशी चांगलं वागलं तर निश्चितच ते सुद्धा आपल्याला सहकार्य करतात. बरोबर. आणि एक आहे की भ्रष्टाचाराकडे न जाता आपण सरळ मार्गी काम करायला लागलं ना तर आपली कामही होतात. आजही महापालिकेत, आता मी आमदार आता आहे परंतु मी नसताना सुद्धा महापालिकेतले अधिकारी माझी कामं करत होते. कारण काय की आपण कोणाशी वाईट वागलो नाहीत आणि पैशाच्या मागे पळत नाही राहिले. कधीच नाही. देवाच्या कृपेने जे आहे ते मिळालेलं आहे. किती लागतं? 4 चांगल्या साड्या नेसल्या की काम झालं. आम्हाला तर दागिनेही जास्त नाही घालता येत हा प्रश्न आहे. त्यामुळे आपलं 2 वेळेचं छान भागतंय आणि देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळे पैशाच्या मागे न लागल्यामुळे आजही लोकांकडे कामाचं सांगितलं की कामं होतात. त्यामुळे तोही काही प्रश्न. मला वाटतं ही तुमच्याकडे एक रेअर क्वालिटी आहे की राजकारणात असलेली व्यक्ती आणि जी पैशाच्या मागे धावत नाही आजकाल, म्हणजे खरंच. म्हणूनच मला प्रदेशांनी, आमच्या भाजपनी सकाळी 6 वाजता फोन करून विधान परिषद दिली. मी तेच म्हणलं की विधान परिषदेवर जाण्यासाठी लोक इतके प्रयत्न करतात, मागे लागतात आणि तरी सुद्धा त्यांना मिळत नाही. आणि मला वाटतं तुम्हाला मी मागितली नाही. करेक्ट आहे, करेक्ट. मला सकाळी 6ला फोन आला, उद्या 11 वाजता तुम्ही फॉर्म भरायचं. म्हटलं कसला? मला प्रश्नच पडला. म्हणजे फॉर्म, आणि माझी कार्यकारिणी होती, मी सिंधुदुर्गला निघाले होते, बॅग भरलेली होती, बॅनर पोस्टर लागले होते आणि मी निघणार होते कारण मी प्रदेश अध्यक्ष होते. बरोबर. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की नाही ताई, तुम्हाला विधान परिषदेसाठी उद्या फॉर्म भरायचा. आय एम सरप्राईज. क्या बात आहे. आणि हे केवळ आणि केवळ तुम्ही चांगलं काम, स्वच्छ चरित्र, बरोबर, आणि हे पैशाच्या मागे, भ्रष्टाचार मागे न लागण्यामुळे पक्ष संघटनेने एक विश्वासाने की आपण ह्यांना द्यावी आणि ते पक्षांनी मला दिलं. मला तेच वाटतं की इतकी वर्ष मी तुम्हाला बघतोय, म्हणजे जेव्हापासून मी पिंपरी चिंचवडमध्ये आलो तेव्हापासून आपण संपर्कात आहोत. तर कुठल्याही पदाची अपेक्षा न करता सातत्यानं कार्यकर्ते म्हणून काम करत राहणं हे तिकडे नोंद झाली आणि त्यांनी तुम्हाला, आणि आपल्या पक्षाशीच राहणं, पक्ष न बदलणं, पक्षनिष्ठा सगळ्यात महत्त्वाची. पक्षनिष्ठा. खूप छान, खूप छान. खरं तर पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला देऊन टाकलं की तुम्ही आमदार पद कसं तुमच्याकडे आलं त्याचं उत्तर मला ऑलरेडी मिळालं. पक्ष संघटन म्हणजे आमदार पद येण्याचं कारणच हे झालं ना की बाबा काम करणारी महिला, जुनी महिला आणि स्वच्छ चरित्र, निष्ठा असलेली, आणि ज्या वेळेला भाजपची सत्ता नव्हती, काही नसताना, म्हणजे मला ऑफर आला होता की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला महापौर करू, परंतु काही नसताना जेव्हा पक्षनिष्ठा म्हणून आपण राहतो तेव्हा पक्ष आपला विचार करतो.
त्यामुळे आज विधान परिषद सुद्धा त्यामुळेच दिली गेली पक्षाने. आणि मी धन्यवाद मानेन देवेंद्रजींचे असतील, बावनकुळेजींचे असतील किंवा अमित शहाचे असतील, नड्डाजींचे असतील, की ज्यांच्या माध्यमातून त्यांनी एक शोधून काढून मला दिलं आणि तो शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचा. वा, क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन. उमाताई, तुम्ही इतकी वर्ष राजकारणात आहात, म्हणजे नगरसेविका म्हणून बरीच वर्ष होतात, नंतर पद नसताना कार्यकर्ते म्हणून तुम्ही पक्षाची कामं केली, प्रचार कार्यात सहभाग घेतला, संघटनात्मक कार्य केलं, आता आमदार आहात. तर इतक्या वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवामध्ये असा काही चांगला किंवा वाईट असा काही अनुभव आलाय का की जो आमच्याबरोबर शेअर करायला आवडेल? वाईट म्हणण्यापेक्षा चांगलाच तुमच्याबरोबर शेअर करते मी. वाईट अनुभव तसे आले नाही, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही वाईट अनुभव नाही दिले मी. चांगला अनुभव असा की मी नगरसेविका असताना विजयनगर झोपडपट्टी माझ्या जवळ आहे, त्यातल्या एका मुलाचं ऍडमिशन्स जे होतं ते गव्हर्नमेंटच्या माध्यमातनं त्याचं ऍडमिशन्स शिक्षण मंडळाच्या झालं होतं. 10वी वगैरे झाल्यानंतरचं होतं त्याचं. आणि तो माझ्याकडे आला. मी त्याचं काम मार्गी लावलं, म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलले, महाराष्ट्राच्या शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलले. आणि त्याला जे डावललं जात होतं, 65 त्याला मार्क्स वगैरे होते, पण त्याला त्याच्यातनं डावललं जात होतं, त्याच्या कास्टमुळे त्याला ते मिळत होतं. पण ते डावललं जात असताना मी त्याच्यासाठी प्रयत्न केले. आणि ते केल्यानंतर जेव्हा त्याचं झालं तेव्हा एका न्यूजपेपरच्या कागदी पुड्यामध्ये काही पेढे घेऊन तो माझ्या घरी आला होता. आणि त्यांनी जे मला पेढे दिले आणि सांगितलं, म्हटलं येस, मी नगरसेविका झाल्याचा फायदा असा झाला की त्या गरीब मुलाचं काम झालं. म्हणजे हे महत्वाचं आहे की आपल्याला जी ताकद आहे, आपल्याकडे जी पॉवर आली, त्या पॉवरच्या माध्यमातनं एखाद्या गरीबाचं जे काम होतं ना, त्याचा आनंदच वेगळा असतो. त्यामुळे मला मी कधीच विसरली नाही हा क्षण. आता सुद्धा तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं मी हो, आलं ते ऑटोमॅटिक येतं. तो भाऊक क्षण आहे. आणि जेव्हा एका झोपडपट्टीतल्या मुलाचं काम होतंय आणि त्याचं शिक्षण पुढे जातं, महत्वाचं एज्युकेशन आहे. आणि त्या माध्यमातनं पैसेवाले तर जातात हो पुढे, उलट त्यांचा अभ्यासात ढ असतात. असं सगळे नसतात, नाही तर तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही म्हणाल काय ताई, परंतु एखाद्या गरीबाचं एज्युकेशनल तो पुढे जात असेल तर समाजासाठी सुद्धा उपयोगाचं आहे आणि त्याच्या घरच्यासाठी सुद्धा उपयोगाचं आहे. योग्य माध्यमातनं मला तो एक खूप आनंददायी क्षण होता आणि ते पेढे मला जास्त गोड लागले. व्हेरी गुड. हा एक अनुभव खूप चांगला होता. योग्य वेळी योग्य व्यक्तीला योग्य मदत मिळाल्यामुळे आणि त्याच्यात आपला थोडासा खारीचा वाटा लागला, याचं समाधान मला वाटतं आयुष्यभरात ते पैशात मोजता येणार. खूप छान. उमाताई, म्हणजे एक नेहमी महिलांना विचारला जाणारा टिपिकल प्रश्न तसं पाहिलं तर की कुटुंबात कोण कोण असतं, त्यांची तुम्हाला कशी साथ मिळते, घर आणि करिअर कसं मॅनेज करता, असा एक टिपिकल प्रश्न. पण त्याच्या आधी मला तुम्ही सांगितलेलं आठवलं की तुमच्या पतीची तुम्हाला भरभक्कम साथ आहे, म्हणजे रादर त्यांच्या छुप्या प्रोत्साहनामुळेच तुम्ही राजकारणामध्ये आलात. तर ते जरा सांगा की कसं. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की मिस्टरांनी मला समोरून नाही सांगितलं, पण ॲज अ फ्रेंड्स थ्रू सांगितलं आणि मी राजकारणात आले. खरं पाहायला गेलं तर मला पुढे आणण्याचं काम त्यांनीच केलं. बरोबर. कारण एकदा एखादी स्त्री बाहेर पडल्यानंतर बॅकचं असतं ना, ते महत्वाचं असतं आणि ते त्यांच्याकडनं मला मिळालं. म्हणजे ते माझा कार्यक्रम असला तर कधी स्टेजवर नाही आलेत, पण त्यांनी माझ्या कार्यक्रमांचे पॅम्पलेट मात्र मुलांना उभं करून सतत वाटप केले. त्यांना नेहमी भीती असायची की मी राजकारणात नवीन होते, की ही भाजपची आहे, काँग्रेसचं कौतुक केलं तर. मी तयारीची होती, तसा काही प्रश्न येत नव्हता, परंतु तरीही मला ते समजायचे. आणि त्यांचा स्टडी खूप होता, अभ्यास खूप होता, त्यामुळे ते मला घरात सगळं सांगायचे. पण कधीच ते महापालिकेत किंवा माझ्याबरोबर स्टेजवर किंवा कोणी नेता आला म्हणून त्यांनी फोटो काढला असा माझ्याकडे एकही त्यांचा फोटो नाही. आणि त्यांना एक म्हणजे घटना अशी घडली होती की मी एक मोठ्या नेत्याचा कार्यक्रम घेतल्यानंतरची जी चर्चा महिला म्हणून, त्यानंतर मी खूप डिस्टर्ब झाले होते. त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं होतं, जे मगाशी तुम्हाला मी वाक्य सांगितलं, की तू हत्तीची चाल चल, तू काय भजनी मंडळात किंवा कीर्तन मंडळात नाहीस, तू राजकारणात आहेस. अशी बोलणारी लोक तुला भेटतील, पण तू त्यांना जेव्हा तोड देशील ना तेव्हा तू पुढे जाशील. त्यानंतर मी घरातनं बाहेर पडले. त्यामुळे मी प्राऊड फील करते की माझ्या नवऱ्याने मला इथपर्यंत आणलं. आणि माझी मुलं त्यावेळेला लहान होती, शाळेमध्ये जात होती, परंतु मुलांची साथही चांगली मिळाली. मुलांची साथ मिळाली. मुलगी एक आहे मला, एक मुलगा आहे आणि आता माझी सून आहे.
नात आहे. आणि कौतुक आहे मुलांचं, मुलीचं सुद्धा, कारण आणि सुनेचं सुद्धा, कारण सून सगळं सांभाळते. आज घरामध्ये मला काही बघायला लागत नाही, सगळं घरातलं सगळं सून सांभाळते. आलं गेलं, आमचं कन्स्ट्रक्शनचं ऑफिस आहे, बॅक ऑफिस, नात. आणि माझे मिस्टरांची तब्येत ठीक नसते, माझी सासू आजारी असायची, तरीही माझ्या सुनेने सगळं केलं, तिने सांभाळलं. त्यामुळे मी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी फिरू शकले. प्रदेशाध्यक्ष असताना मी जवळजवळ 2दा महाराष्ट्राचा पालथा पाडलाय. मग अशी सांगितल्यासारखं मी झारखंड, दिल्ली, राजस्थान, गुजरात सगळ्या ठिकाणी निवडणुकीला बाहेर फिरले. केवळ आणि केवळ माझं घर सांभाळणारा माझी सून घरात आहे आणि तिने सगळं सांभाळलेलं आहे. एक गोंडस नात आहे, 7 वर्षाची, ज्ञानप्रबोधिनीमध्ये आहे. तिला प्राऊड असतं माझी आमदार आजी आहे. म्हणजे माझ्या मुलांनी कधीच सांगितलं नाही की माझी आई राजकारणात आहे किंवा नगरसेविका आहे, पण ती जराशी आहे खट्याळ आमची. एनिवे, पण फॅमिली खूप छान, छोटी फॅमिली, छान फॅमिली आहे. आणि राजकारणामध्ये घरच्यांचा सपोर्ट असल्या कारणाने आज मी ही उच्च स्तरापर्यंत पोहोचलेली आहे. हे सगळं जे श्रेय जातं ते माझ्या घरच्यांना जातं, माझ्या फॅमिलीला जातं. माझा मुलगा आज सगळं आमदारकी असल्यानंतर मुलगा सगळं सांभाळतो, कारण एवढं एकटं सांभाळणं कठीण आहे. पण जयदीप माझा मुलगा, जागृती माझी सून, मनाली माझी मुलगी आणि दुर्वा माझी नात, असं हे आमचं छोटंसं कुटुंब आहे. आणि छान पद्धतीने यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे. तू जा, काही हरकत नाही, घेऊ नको, आम्ही तुझ्या पाठीशी. तुम्ही मगाशी एक नगरसेविका म्हणून एक छान अनुभव सांगितला त्या मुलाच्या ऍडमिशनचा. तर मला वाटतं आमदार झाल्यानंतर पण असाच काहीतरी अनुभव असेल तर तो आम्हाला ऐकायला आवडेल, की जेणेकरून तुम्हाला एक अभिमान वाटला की मी आमदार झाले आणि या गोष्टीचा मला एक अभिमान वाटतोय, असा एखादी प्रसंग सांगावा. आणि अजून त्याच अनुषंगानं की आमदार म्हणून पुढच्या काळात तुम्ही काय तुमच्या योजना आहेत, की पिंपरी चिंचवड शहरासाठी किंवा ओव्हरऑल काय काय करण्याची इच्छा आहे, की आपण या पदावर आलोय तर मी काय काय करू शकते, काय काय करावं असं वाटतं. पहिला जो विषय आहे त्याच्यात मी विधान परिषदेमध्ये, म्हणजे माझ्या श्रीधरनगरचे कुलकर्णी भगिनी आहेत, त्यांनी मला प्रश्न सांगितला. एकदा भेटल्या होत्या ताई, आणि त्यांनी सांगितलं की ताई, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये ज्यांचा रिटायरमेंट नंतर त्यांच्या मुलगी असते, त्या मुलीला पूर्वी म्हणजे 25-27 वर्षापर्यंतच आपल्याकडे महाराष्ट्रात होतं, पण केंद्रामध्ये तिच्या हयातीपर्यंत ती पेन्शन आई वडिलांची त्यांना मिळते. हे स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, पण आपल्या गव्हर्नमेंटचं नव्हतं. महाराष्ट्रामध्ये हा कायदा नव्हता. आणि त्यांनी मला सांगितल्यानंतर आज तुम्हाला एक सांगते की गव्हर्नमेंटमधला जो कोणी असेल, आई वडील, त्यांची मुलगी असेल, ती मुलीचा विधवा असेल, परित्यक्तता असेल, ती मुलगी लग्न नसेल, अविवाहित असेल, तर त्या मुलीला तिच्या हयातीपर्यंत तिच्या आईवडिलांची पेन्शन मिळेल. हा विषय हा करून घेतला मी, विधान परिषदेमध्ये अधिवेशनामध्ये मांडला. आणि मी धन्यवाद मानते देवेंद्रजींची, कारण त्यांनी गव्हर्नमेंटमध्ये जॉब करणाऱ्यांचा जे आहेत त्यांच्या मुलींसाठी हा विशेष GR काढला आणि तो गेल्या वर्षभरापूर्वी तो लागू झाला. वा, म्हणजे सेंट्रल मध्ये होतं पण मग इथे नव्हतं, परंतु ते महाराष्ट्र मध्ये आपल्या शासनामध्ये हे लागू झालं. आणि खरंच त्या मुलींसाठी त्यांच्या आईवडिलांची पेन्शन ह्याच्या पुढे मिळेल. क्या बात आहे. हे फार महत्वाचा एक विषय झाला. त्या कुलकर्णी मला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं आणि मी तो विषय विधान परिषदेत मांडला. म्हणजे ही एक विधान परिषदेमध्ये मांडण्याची ताकद वेगळी आहे. त्याचबरोबर तुम्ही डॉक्टर, हिमोफिलिया जो आजार असतो ज्याच्यामध्ये ब्लड थांबत नसतं आणि क्लॉट्स होत नाही, आणि त्याची जवळजवळ 10,000 रुपये एका इंजेक्शन लागतात. आपल्याकडे डॉक्टर लोहाडे म्हणून, सुनील लोहाडे, चिंचवड स्टेशनचे, ते करतात. आणि त्यांनी मला एका कार्यक्रमाला बोलवलं होतं, त्यांचा काहीतरी कार्यक्रम होता. त्यामध्ये जे पेशंट सगळे बोलवले होते, जवळजवळ 300-350च्या असे पेशंट्स होते. तेव्हा त्यांनी मुद्दा मांडला की आपल्या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये हे इंजेक्शन उपलब्ध झालं पाहिजे. आम्हाला ह्याची खूप प्रॉब्लेम होतो आणि सोलापूरला नाही आहे, सोलापूरचा पेशंट पुण्यापर्यंत येईपर्यंत दगावतो, त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे. तो विषय मी अधिवेशनात मांडला. अधिवेशनात मांडल्यानंतर तो विषय पास झाला, त्याचा GR निघाला. 27 ठिकाणी त्याचे आउटलेट निघाले. 27 जिल्ह्याच्या हॉस्पिटल्समध्ये
ते अवेलेबिलिटी झाली, उपलब्ध झाली आणि त्या पेशंटना त्याच्या गावाच्या जवळ, कारण हा खूप महत्वाचा विषय होता. अहो हे इतकी मोठी गोष्ट आहे खूप ना मोठी ताई. गोष्ट मी आहे. डॉक्टर असल्यामुळे मला माहिती आहे. माझा एक मित्र भारतामध्ये फॅक्टर 8 मिळत नाही, खूप कॉस्टली जातो, परवडत नाही, म्हणून तो वेगवेगळ्या परीक्षा देऊन अमेरिकेत जाऊन सेटल झाला, कारण की तिथे फॅक्टर 8 फ्री मिळतं. तिथे फ्री मिळतं. खूप चांगली गोष्ट झाली ही. हा एक विषय मी अधिवेशनात मांडला, त्याचा GR निघाला आणि 27 ठिकाणी ते सुरू झालं. ठणकावून तुम्ही म्हणजे करूनच घेतला. हा ही तुमची ताकद. हा ही ताकद आहे. आणि विधान परिषद हे उच्च स्तराच आहे. म्हणजे मी बरेचसे विषय घेतले. आता आपल्याला वेळ कमी आहे, मी सांगू शकत नाही. सर्व कॅन्सरचं जे आहे ज्याचं अवेअरनेस नाही, त्याचे इंजेक्शन्स वॅक्सिन्स जे आहे आपल्याकडे सांगितले जात नाही, कारण ते महाग आहे. बरोबर आहे. तर ते वॅक्सिन सुद्धा गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल होणार आहे. होणार नाही, झालंय. त्याचा विषय झाला, त्याचा GR झालेला आहे. डॉक्टर तानाजी सावंत म्हणून आहेत आपले मंत्री महोदय, त्यांच्या माध्यमातून हे दोन्ही विषय झालेले आहेत. खूप सारे केलेत सभागृहामध्ये, खूप प्रश्न मांडते, कारण सवय होती इथे विरोधी पक्ष नेता म्हणून, त्यामुळे विषय मांडायला एक सभागृह मला मिळालं आणि लोकांचे प्रश्न सोडवता येतात. म्हणजे थोडक्यात ग्राउंड बदललं, मोठ्या लेवलला जाऊन अजून जोरात मांडणार. आणि म्हणजे युती शासनाचं साथही तेवढी चांगली मिळाली, त्यामुळे हे सगळे विषय मार्गी लागले आणि त्याचं मला खूप समाधान आहे. उमाताई, तुम्ही आमदार झाल्यापासून पिंपरी चिंचवड शहरासाठी काय काय कार्य केलं आणि पुढे अजून तुम्हाला काय काय करण्याची इच्छा आहे, हे मला आणि प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. निश्चितच मला सांगायला सुद्धा आवडेल की मी आमदार झाल्यानंतर आम्हाला निधी असतो, पर्सनल निधी असतो, पर्यटनचा असतो आणि मुख्यमंत्र्यांकडचा असतो निधी. तर निधीचा वापर कुठे करायचा, तर निधीचा वापर करतानाचा मी माझ्या मुलाचं खरंच कौतुक आहे या बाबतीत की त्यांनी शाळांमध्ये कॉम्प्युटर्स देणं, शाळांमध्ये त्यांचा प्रयोगशाळा बनवून देणं, शाळेच्या ना विद्यार्थ्यांसाठी थांबा बनवून देणं. म्हणजे आणि असं नाही की बाबा ज्ञानप्रबोधिनी आमची आहे म्हणून आम्ही करू, असं नाही. बिना इंग्लिश स्कूल आहे जी मॉमेडियन यांची आहे, नंतर गोदावरी आहे ती हिंदी भाषिक आहे सर्व त्याच्यामध्ये, तसंच गिरीश प्रभुण यांची शाळा आहे. अशा अनेक माटेंची शाळा असेल, महाराष्ट्रीयच्या शाळा सुद्धा आहेत, त्यांच्यामध्ये कॉम्प्युटर देणं हे सगळं केलंच आहे. शिवाय CSR फंडातनं सुद्धा सहकार्य उपलब्ध करून देणं. जी आपल्याकडची मंदिर आहेत, म्हणजे आपण आकुर्डीचं आपलं मंदिर आहे, खंडोबांचं आहे, निगडीचं खंडोबा मंदिर आहे, तर मंदिरांसाठी जे पर्यटनचा निधी आहे, म्हणजे एक खूप आनंदाची गोष्ट अशी की निगडीचं जे मंदिर आहे त्यांना जागा आहे, त्यांना आपण सभागृह बांधून देतोय. त्या सभागृहामध्ये कुठेही पिलर मध्ये नाही आणि त्यांच्या लोकांना तिथे लग्न कार्य करायचे असतील, त्यांची मुंज करायची असेल, काही कार्यक्रम करायचे असेल तर कमी पैशामध्ये अवेलेबल होईल. बरोबर. या माध्यमातून ते तर झालंच आहे. आकुर्डी मंदिरामध्ये आपण देतोय तिकडे आपण अभ्यासिका काढतोय, म्हणजे येणाऱ्या मुलाला मंदिरात पण तो गेला पाहिजे, अभ्यासिकेकडनं आल्यानंतर तो मंदिरात जाईल आणि त्याचं जे आपल्याला पाहिजे कल्चर, जे आपलं संस्कृती त्या माध्यमातून ती मिळेल. म्हणजे हे प्रामुख्याने आपण केलं. त्याच्यानंतर आपण स्पोर्ट्स कॉम्पिटिशन्स घेतल्या आणि त्यामध्ये 5,500 बाहेरची मुलं सुद्धा आली होती. पूर्ण क्रिकेटचं तर 8 दिवसाचं आपण इकडे घेतलं होतं, मदनलाल धिंद्राला आहे. त्याच्यानंतर व्हॉलीबॉल असेल, जिम्नॅस्टियम असेल, तुमचं बॉक्सिंग असेल, कबड्डी असेल, हे सगळे वेगवेगळ्याचं ते कॉम्पिटिशनचा एक सुंदर फ्लो होता आणि खूप छान वाटत होतं. स्पर्धात्मक कार्यक्रम हे घेतले. रस्ते आहेत आणि मी आमदार झाल्या पहिले जर केलं असेल तर ते आनंदनगर झोपडपट्टीमध्ये 10 अंगणवाड्यांना व्यवस्थित त्यांना कलरिंग, त्यांना टेबल, त्यांना खुर्च्या, त्यांची व्यवस्था, म्हणजे हे आमदार करू शकतो. करायची दानत पाहिजे, इच्छा पाहिजे, ते करू शकतो. प्रामुख्याने मुलांचा विकास हा एक डोक्यामध्ये कन्सेप्ट आहे आणि आपली संस्कृती टिकून ठेवणं, धार्मिकता टिकून ठेवणं हिंदुत्वासाठी फार गरजेचं आहे. त्यामुळे मंदिरांकडे लक्ष देणं. मदनलाल धिंद्राला आपण जातच असाल, स्पोर्ट्स आहे, तिथे आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या. त्यावेळेलाच असं डोक्यात आलं की इथे सुद्धा एक स्विमिंग टँक पाहिजे. बॅडमिंटन कोर्टची हालत बघितली तर बॅडमिंटन कोर्ट सुद्धा नव्याने झालं पाहिजे.
तर 2 बॅडमिंटन कोच, कॅफेटेरिया, स्विमिंग टँक, प्लस मदनलाल धिंदाच्या कुठल्याही मातीला न हात लावता, कारण मुलं ही मातीत खेळली पाहिजे आणि ती माती राहिली पाहिजे, ते ग्राउंडही राहिलं पाहिजे, त्या माध्यमातून सुद्धा केलंय. त्या माध्यमात आता त्याचं टेंडरिंग होईल महापालिकेकडनं. या माध्यमातून आपण बऱ्याच योजना केल्या आणि याच्या पुढे सुद्धा शैक्षणिक असेल, लोकांच्या गरिबांचं काही काम असेल, या माध्यमातून आपण करण्याचं सगळं नियोजन केलेलं आहे. क्या बात. मग आता शेवटचा प्रश्न, म्हणजे एक जनरल पब्लिकच्या डोक्यातील असा प्रश्न की बाबा विधानसभेचा पण आमदार असतो, विधान परिषदेचा पण आमदारच असतो, तर या दोन्ही आमदारांच्या कामामध्ये काय फरक असतो? म्हणजे काही कशात, म्हणजे का ग्रेडिंगमध्ये पण फरक असतो, पेमेंटमध्ये? म्हणजे पेमेंट म्हणजे तुम्ही म्हटलात ना की निधी वगैरे, तसं काय असतं का? असं नाही, निधीत वगैरे काही फरक नसतो, सारखाच. तो प्रश्न नाही. विधानसभेचा आमदार जो असतो तो जनतेतनं निवडून येतो. जनतेतनं निवडून येतो. विधान परिषदमध्ये जे उच्चस्थानीय विधान मानलं जातं, आणि तुमच्या माहितीसाठी ते इंग्रजांच्या काळापासून आहे. 100 वर्ष आहे. हो आता. हो, ते विधान परिषद 100 वर्ष येते. तर विधान परिषदेमध्ये नगरसेवक मतदान करतात, तो एक जातो. पदवीधर मतदान करतात, तो एक विधान परिषदेमध्ये जातो. शिक्षक मतदार असतो, तो एक जातो. एक राज्यपाल नियुक्त असतो, तो एक जातो. प्लस आमदारांनी निवडून दिलेला आमदार विधान परिषदेचा, म्हणजे जे विधानसभेचे आमदार आहेत ते मतदान करतात. त्यातनं म्हणजे मी त्याच्यातनं झाले. ओके. तर बिनविरोध झालात ना? बिनविरोध नाही, मतदान झालं. हो हो हो, मतदान झालं. त्यावेळेची हिस्ट्री जाऊ दे, मी आता वेळ नाही आपल्याकडे, मी सांगत नाही, पण तेव्हा सत्ता आली जेव्हा मी झाले. अच्छा. एनिवे, विधान परिषदेमधला विधानसभा ही खालची सभा मानली जाते, त्याचे विषय विधान परिषदेमध्ये वर येतात. वरचं सभागृह मानलं जातं. म्हणजे इंटेलिजंट समथिंग. तर जे काही कायदे पास होतात, जे काही असतं, जसं लोकसभा, राज्यसभा, तशीच विधानसभा आणि विधान परिषद. तर विधान परिषदेमधले हे आमदार असतात आणि त्या माध्यमातून ते चालतं. आणि कामासारखीच नाही, विधानसभेच्या आमदाराला त्याच्याच जिथून निवडून आला तेवढंच काम करायला लागतं, कार्यक्षेत्र. पण मी म्हणजे विधान परिषदेचा आमदार जो असतो तो महाराष्ट्रामध्ये मी सर्व ठिकाणी करू शकते. जो जिल्हा परिषद आणि महापालिका असतात त्यांचा जो क्षेत्र असतो तो तेवढा पुरतं करतो. म्हणजे समजा पश्चिम महाराष्ट्रातला आहे आमदार जो पदवीधर आहे, तो त्याच्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. शिक्षक मतदार आहे, तो त्या ह्याच्यातनं निवडून आला पश्चिम महाराष्ट्रात, तो त्याचं कार्यक्षेत्र ते असणार आहे. आणि मी जे निवडून आली, जी आमदारांच्या मधून निवडून आले, तर माझं कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्र आहे. म्हणजे मी कुठेही काम करू शकते, माझा निधी देऊ शकते, असा तो प्रवास माझा होऊ शकतो. कार्यक्षेत्र मोठं आहे. विधानसभा आणि विधान परिषदेमधला हा फरक आहे. तर मी त्या पद्धतीने हे काम होतं आणि छान वाटतं जेव्हा विधान परिषद. उमाताई, खरं तर इतक्या छान गप्पा चालू आहेत आणि ह्या संपूच नाही असं वाटतं, पण तुमचं बिझी शेड्यूल असल्यामुळे आपण इथे थांबूया तुर्तास या सेशन पुरतं. पण खूप छान वाटलं, इतक्या मला वाटतं मी कमी स्पॅनमध्ये तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही लगेचच इतकं तुमचं बिझी शेड्यूल असून मला होकार दिला आणि प्रेमानं आलात. मला वाटतं आपलं हे कनेक्शन खूप आधीपासूनचं आहे. जेव्हा अथर्व थिएटर्सतर्फे आम्ही नाटक करायचो तेव्हा मला वाटतं मोरूच्या मावशीच्या 50व्या प्रयोगाला तुम्ही आवर्जून आला होतात आणि कायम तुम्ही आमच्या नाटकाच्या प्रयोगाला येत राहिलात, आम्हाला प्रोत्साहन देत राहिलात. असंच ह्या आमच्या रमाशंकर फिल्मच्या बऱ्याच उपक्रमांना पण तुमच्या शुभेच्छा असतील अशी मी अपेक्षा करतो. तुम्ही जसं आमच्यासाठी प्रेमानं आलात तसं एक रमाशंकर फिल्म्सतर्फे एक छान प्रेमाचं प्रतीक म्हणून एक तुळशीचं रोप आणि एक छान ज्ञानभेट तुम्हाला देऊ इच्छितो. तर तिचा फक्त स्वीकार करा आणि असंच आपण वरचेवर भेटत राहू आणि नंतर अजून छान वेगवेगळ्या गप्पा आणि तुमच्याकडनं जाणून घ्यायला मला आवडेल. थँक्यू. तर मंडळी, आजचा एपिसोड कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवण्यासाठी आमचं रमाशंकर फिल्म्स हे चॅनल सबस्क्राईब करा आणि याचे पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी नोटिफिकेशन हवं असेल ना तुम्हाला, त्यासाठी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका.